ठाण्यात प्रसिद्धीसाठी राजकीय नेते नागरिकांच्या जीवाशी खेळ करतायत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय आणि याचं कारण असं की शिवप्रताप सेनेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त काल संपूर्ण ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली होती। मात्र काल संध्याकाळच्या दरम्यान तीनहात नाका परिसरातील उड्डाण पुलाखाली लावलेला एक बॅनर अचानक एका धावत्या दुचाकी स्वारावर कोसळला। सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, दुचाकी स्वार थोडक्यात बचावला। या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। दरम्यान आता ठाणे महापालिकेनं हे अनधिकृत बॅनर हटवलेत, मात्र यानंतर आता हा बॅनर फूट ओव्हर ब्रिजवर कोणाच्या परवानगीने लावण्यात आला असा प्रश्न उपस्थित होतोय। कोणत्या सुरक्षिततेच्या निकषांनुसार लावण्यात आला होता याची संबंधित प्रशासनाने तातडीने चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणी शिवप्रताप सेना अध्यक्ष सुनील चौधरींच्या वाढदिवसाचे बॅनर लावण्यात आले होते। त्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया। या घटनेमुळे त्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याची मनापासून माफी मागतो। कोणालाही इजा पोहोचवण्याचा किंवा गैरसोय निर्माण करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता। ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि अनपेक्षित होती। यापुढे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी बॅनर्स लावताना सुरक्षेची सर्व आवश्यक काळजी घेतली जाईल।